नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले। या निर्णयाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। देशभरामध्ये वस्तू आणि सेवांवरती 5% ते 18% अशा दोन मुख्य दरांची नवीन कर प्रणाली ही लागू केली जाणार आहे। दूध, पनीर आणि अनेक जीवनावश्यक वस्तू या करमुक्त करण्यात आल्यात। सिमेंट, टीव्ही, फ्रीज, एसी, दुचाकी आणि 4 चाकी वाहनं स्वस्त झाल्यानं जनतेची यंदा दसरा दिवाळी गोड होणार आहे। जीएसटी काउन्सिलच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर मिळेल, असंही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। तर आता नवीन कर रचनेनुसार टीव्ही आणि वाहनांच्या सुट्या भागावरती 18% कर द्यावा लागेल। सर्व प्रकारच्या टेलिव्हिजन संचांवरती आता 18% जीएसटी लागेल। तसेच सर्व प्रकारच्या ऑटो पार्ट्स आणि 3 चाकी वाहनांवरती 18% कर लावण्यात येईल। नमकीन, सॉस, पास्ता, चॉकलेट, बटर आणि तूप यांसारख्या वस्तूंवरील कर 12% किंवा 18%वरून थेट 5%पर्यंत कमी करण्यात आलाय। कर्करोगांवरती वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर आता 0 करण्यात आलाय, ज्यामुळे रुग्णांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग आता या कर रचनेमुळे सरकारी तिजोरीवरती अंदाजे 48,000 कोटी रुपयांचा महसूल वाढेल, असा अंदाज महसूल सचिव अजय श्रीवास्तव यांनी व्यक्त केलेला आहे। तर मग चला जाणून घेऊयात की कशावरती किती जीएसटी आहे। तर आता 0% जीएसटी हा कर्करोग, दुर्मिळ आजारांवरील उपचारांसह 33 जीवनावश्यक औषधांवरती लागेल। त्यानंतर वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी याच्यावरही लागेल। त्यानंतर नकाशे, चार्ट, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, केयॉन, पेस्टल, वह्या, नोटबुक आणि खोड रोवर याच्यावरती देखील 0% जीएसटी लागेल। तर मग आता 5% जीएसटी जो आहे तो केसांचं तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेविंग क्रीम, लोणी, तूप, चीज, डेअरी प्रोडक्ट्स, नमकीन, भांडी, बाटल्या आणि डायपर यावर लागेल। तर थर्मामीटर, वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन, निदान किट, त्यानंतर ग्लुकोमीटर आणि स्टेज स्ट्रीप, त्यानंतर चष्मे, शिवणयंत्र आणि त्याचे भाग यावर देखील 5% जीएसटी लागेल। त्यानंतर 18% जीएसटी हा एअर कंडिशनर, दूरसंच, त्यानंतर डिशवॉशर, लहान कार, 350 सीसी पेक्षा कमी असलेल्या क्षमतेच्या दुचाकी, बस, ट्रक आणि रुग्णवाहिका, त्यानंतर ऑटो पार्ट्स आणि 3 चाकी वाहनं आणि सिमेंट यावर 18% जीएसटी लागेल। त्यानंतर 40% जीएसटीचा जो स्लॅब आहे त्यामध्ये पान मसाला, सिगरेट, गुटखा, चघळण्याची तंबाखू, बिड्या, साखर किंवा फ्लेवर असलेली सोडा पेय, एनर्जी ड्रिंक्स आणि अल्कोहोल नसलेली पेय, त्यानंतर 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकल, यॉट, खाजगी हेलिकॉप्टर आणि जेट यावरती 40% जीएसटी लागेल। तर मग पनीर, चपाती, रोटी आणि पराठा यासारख्या वस्तूंना पूर्वी 5% कर लागत होता, तो आता पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे। तर आता सिगरेट आणि पान मसाल्यासारख्या वस्तूंवरती आता 40% हा सर्वाधिक कर हा लावण्यात आला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जीएसटी करामध्ये काय आणि कसे बदल झालेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।